नमस्कार. तुम्हाला समृद्ध भारत म्हणजे काय माहिती आहे का? मी तर फक्त नाव ऐकलेलं आहे. मला व माझ्या परिवाराला सुद्धा माहीत नाही. माझे वडील व घरातील लोक अशिक्षित आहेत, त्यांनाही काय माहिती नाही. ग्रामीण लोकांना माहीत नाही की समृद्ध भारत काय आहे. तर आज आपण जाणून घेऊया समृद्ध भारत म्हणजे काय. विकसित भारत 2025 नुसार आमची शाळा माध्यमिक विद्यालय तळंदाचे मुख्याध्यापक श्री मनीष पाटील सर आणि विज्ञान शिक्षक श्री बाबस्कर सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही विकसित भारत अंतर्गत समृद्ध भारत गाव रचना हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. समस्या: गावाच्या बाकी लोकांना समृद्ध किंवा विकसित भारत याचा उपयोग माहीत नाही. समस्याचं विवरण: आमची सर्व टीम ग्रामीण भागातून येते. आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्हिजन चिकित्सक ही योजना सुरू केली आहे. त्याच्यातच समृद्ध भारत हा एक विषय आहे. तो आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात कसं वस्तू का त्याच्यामध्ये गावामध्ये कोणती फॅसिलिटीज पाहिजे ते आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे. समृद्ध भारत अंतर्गत प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसे की शैक्षणिक सुविधासाठी स्वच्छ व सुंदर गाव शाळा असणे देखील आवश्यक आहे. तसेच आरोग्य केंद्र देखील असणे आवश्यक आहे. सांडपाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची टाकी ही असणे आवश्यक आहे. तसेच टाकाऊ कचऱ्यासाठी गावात कचराकुंडीही असणे आवश्यक आहे. देशाच्या व गावाच्या विकासासाठी चांगले रस्ते असणे आवश्यक आहे. त्या कारणाने प्रत्येक गावामध्ये चांगले रस्ते व त्या रस्त्यावर धावण्याचं सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या देखील आम्ही या प्रकल्पामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे चांगले रस्ते असणे आवश्यक आहे. तसेच समृद्ध भारत अंतर्गत प्रत्येक शहरात व गावांमध्ये पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा याचा वापर होणे आवश्यक आहे. आमच्या या प्रकल्पनाच्या माध्यमातून समृद्ध भारत म्हणजे काय हे दाखवण्याचा प्रयत्न करू. हे आमच्या टीमने समृद्ध भारत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.